नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. काय कामकाज झालेलं आहे आज. मग ते निफ्टी असू द्यात, बँक निफ्टी असू द्यात, फिन निफ्टी असू द्यात, मिड कॅप थोडं बाकीच्यांच्या तुलनेमध्ये तेवढी मोठी मूव्हमेंट नाही आहे, परंतु बाकीचे जे इंडेक्स आहेत ना अतिशय सुंदर मूव्हमेंट, म्हणजे खास करून फिन निफ्टीची जी एक्सपायरी होती. आणि असं नाही आहे की वाईल्ड मूव्हमेंट झाली आहे किंवा काही न्यूज बेसिस मूव्हमेंट झाली आहे, असंही काही नाही. मूव्हमेंट खूप चांगली, खूप शांततेत, म्हणजे अगदी तुम्ही जर लेवल फॉलो केले असतील ना तर खूप चांगले रिटर्न, म्हणजे छप्पर फाड पैसा म्हणतो ना तो या मार्केटमध्ये बनतो. अशा पद्धतीचं मार्केट. न्यूज बेसिस मार्केटमध्ये काय होतं, या पद्धतीची मूव्हमेंट होते आणि तिथे तुमचे स्टॉप लॉस मल्टिपल टाईम हिट होण्याची भीती असते. एखादा स्पाईक येतो ऑप्शनमध्ये आणि पुन्हा त्याच प्राईज येतं. तर आज दिवसभरामध्ये तसं काहीही होताना पाहायला मिळालेलं नाही आहे. अगदी स्टडीली मार्केट ओपन झालं. काल जी लेवल आपण डिस्कस केलेली होती ती लेवल होती पहिली 22,560च्या वरती, 560-70ची जी लेवल आहे त्याच्यावरती. इथे तुम्ही काय करणार होतं, आपण जे डिस्कशन केलं ते थोडक्यात सांगू. आजच्या ॲनालिसिसमध्ये ते 4 ते 5 मिनिटातच संपवणार आहोत आपण, पण त्याच्या पाठीमागचं लॉजिक समजून घेणं गरजेचं आहे. 23,560च्या वरती निघताना आपल्याला बाईंगची पोझिशन क्रिएट करायची होती. आपण इथे डिस्कसही केलं की 30-40%ची क्वांटिटी इथे घ्या आणि बाकीची जी क्वांटिटी आहे ती जसं 620, 630 ही लेवल ब्रेक होईल किंवा 640 अगदी सेफ, तिथे तुम्ही ट्राय करू शकता. आणि त्यानंतर पहा, अगदी 20 पॉईंटचा स्टॉप लॉस जरी तुम्ही ठेवलेला असेल किंवा इथे 560ला जरी 20 पॉईंटचा स्टॉप लॉस ठेवला असेल, 20-25 पॉईंट आपण नेहमी डिस्कस करतो, त्यानंतर कंटिन्युअस मार्केटने कुठेही पॅनिक मोडमध्ये आलेलं नाही आहे किंवा ऑप्शनमध्ये खूप जास्त डिके होतो आहे असंही पाहायला मिळालं नाही आहे. आणि अगदी डे टॉपला जाऊन बंद झालेलं आहे. फायनल क्लोजिंग जरी इथं आलेलं असलं तरी अगदी डे टॉप. आणि काल तुम्ही एकदा व्हिडिओ कालचा असेल किंवा वीकली ॲनालिसिसचा व्हिडिओ पुन्हा एकदा अवश्य पहा. वीकली ॲनालिसिसमध्ये जी लेवल डिस्कस केली ना ती आहे आपली 23,730च्या आसपास आणि आपण तिथेच पोहोचलेलो. इथून सुद्धा जे टार्गेट होतं आपलं ते होतं 730चं. मध्ये एक 680 आपण डिस्कस केलं तर त्यानंतर 730. आपण नेहमी 2-2 याच्यामध्ये डिवाईड करत असतो आपलं मोठं टार्गेट आणि अगदी तसंच होताना पाहायला मिळालं. आता फक्त निफ्टीच का नाही तर बँक निफ्टी असेल किंवा फिन निफ्टी असेल, खास करून फिन निफ्टीविषयी जी चर्चा केलेली होती, जसं 22,125 ब्रेक होईल ना, 23,125 ब्रेक होईल 22 सारखं तोंडात, तशी आपल्याला एक चांगली मुवमेंट आणि अगदी पहिल्याच कॅन्डलला ते ब्रेक होताना पाहायला मिळेल. याचं जे काही माहिती होती किंवा असं होईल याचा अंदाज गेल्या 2 दिवसांपासून येत होता. बँक फिन निफ्टी ज्या पद्धतीचं कामकाज करत होतं किंवा सगळेच इंडेक्स ज्या पद्धतीचं कामकाज होतं, इथेही ट्राय केलं तर इथे ट्राय करून वरती स्लोली आलेलं होतं आणि इथे क्लोज होतं. या क्लोजिंगच्या आधारावरतीच मला माहिती होतं की ज्या पद्धतीचा अंदाज होता ना तर गॅपअप नंतर कदाचित ट्रेड मिळणार नाही या अपेक्षेने इथेच ट्रेड घेऊन गेलेलो होतो आम्ही. ही जी लेवल आहे ना इथेच ट्रेड घेऊन गेलो आणि अगदी 30 ते 35ला घेतलेला कालचा ट्रेड आजचं त्याचं क्लोजिंग आहे 360 आणि त्याचा टॉप आहे 385 की 386, म्हणजे 11 ते 12 पट क्लिअर. कुठेही पुन्हा रिव्हर्सल पाहायला मिळालं नाही. ओपनिंगही त्याचं 60च्या आसपास झालं, म्हणजे डबल ओपनिंग होतं. थोड्या वेळ इथे सस्टेन केलं, ब्रेकआउट आणि पुन्हा स्टेडीली वरती जात होतं. या लेवलला एक प्रॉफिट बुकिंग येईल या अपेक्षेने एक पुट ट्राय केलेलं होतं. अगदी 10-12ला घेतलेला पुट 9-8-9ला तो काढून टाकला कारण का तिथे दिसत नव्हतं. आणि शेवटी ही जी कॅन्डल दिसते ना, ज्या पद्धतीचं क्लोजिंग आहे किंवा सगळ्यात महत्त्वाचं जे कारण होणार आहे उद्या, गेल्या कित्येक वर्षांमध्ये जे घडलं नाही आपल्याकडे लोकसभा अध्यक्षांसाठी अजूनपर्यंत निवडणूक झाली नाही, गेली 30-35 वर्ष तरी झाली नाही कमीत कमी, ती उद्या होणार आहे. कदाचित त्याच्यामधून काही पॉझिटिव्ह मार्केटसाठी येऊ शकतं अशा अपेक्षा असेल किंवा काही इतरही कारणं असू शकतात. पण तिथेसुद्धा फिन निफ्टीमध्ये शेवटी अगदी 5 रुपयांना घेतलेला जो कॉल होता ना तो 22-23 होताना पाहायला मिळालेला आहे. आणि वीकली ॲनालिसिसचा व्हिडिओ असेल किंवा कालचा व्हिडिओ असेल, मी पुन्हा रेकमेंड का करतो, एकदा जाऊन पहा. मी तिथे हे डिस्कस केलेलं होतं की या पद्धतीची मुवमेंट होते मार्केटमध्ये ना त्यावेळेस काय केलं जातं, रिटेलरचा माइंडसेट खराब केला जातो की रिटेलरला काय होतं, ऑप्शनमध्ये रिटर्नच मिळत नाही आहेत. अशा पद्धतीने मार्केट पुन्हा तिथेच येतं, ओपन होतं तिथेच येतं, ओपन होतं तिथेच येतं. आणि यामध्ये रिटेलर आपला कॉन्फिडन्स आणि पैसा, दोन्ही गोष्टी, पैसा तर जातो आणि त्याबरोबर त्यांचा कॉन्फिडन्स पण जात असतो. मग ज्या दिवशी मार्केट रॅली देतं ना त्या दिवशी एकतर ते छोटा प्रॉफिट घेऊन बाहेर पडलेले असतात किंवा इथे कंटाळा आला म्हणून इथे ट्रेड करत नाही. म्हणून मी नेहमी सांगत असतो की मार्केट जर साईडवेज आहे ना, इथे क्वांटिटीही कमी करा, तुमचं टार्गेटही कमी करा. पण जसं एखाद्या झोनच्या बाहेर पडणार आहोत ना बिंदास, त्यावेळेस तुम्ही तुमचं काळीज थोडं मोठं ठेवलं पाहिजे. आपला स्टॉप लॉस लावा, एखाद दुसऱ्या वेळेस स्टॉप लॉस हिट होऊ शकतो. पण ज्या वेळेस अशा पद्धतीची रॅली होती ना स्लो अँड स्टडी, त्यावेळेस मात्र तुमचा कोणत्याही स्टॉप लॉसच्या आसपाससुद्धा येत नाही मार्केट आणि तुम्हाला पाहिजे तेवढे रिटर्न एका दिवसामध्ये मिळू शकतात. कारण का सध्याचं मार्केट तसं आहे. पूर्वी असं नव्हतं की एका दिवसात खूप सारे रिटर्न मिळतील, पण आता ऑप्शन नॉर्मली 10-12 टक्के म्हणण्यापेक्षा 10-12 पट होतातच. आठवड्यातून एखादी तरी एक्सपायरी अशी येते कोणत्या तरी इंडेक्सची की तिथे जिथे तुम्हाला ऑप्शन 10 ते 12 पट होताना पाहायला मिळतात. पर्सेंटेज नाही, ते पटीमध्ये सांगतो आपण की तेवढे होत आहेत आणि गेल्या काही दिवसापासून हे पाहायला मिळतं आहे.
आता ज्या पद्धतीने वरती आलेलं आहे निफ्टी, मग याचा अर्थ पूर्ण बुलिश आहे का? तर नाही, हे लक्षात घ्या. सगळ्यात महत्त्वाचं जो चॅनल आपण ड्रॉ केलेलं होतं ना, त्याची वरती जी लेवल आहे ती आहे 22च काय त्याच 23,730 आणि तिथेच मार्केट बंद आहे. ही लेवल आता खूप महत्त्वाची असणार आहे. जर याच्यावरती एखादं क्लोजिंग येते ना, तर कदाचित ही एक्सपायरी आपण 24,000च्या आसपास पाहू शकतो. जर उद्याचं क्लोजिंग याच्यावरती आपण पाहतोय 750 775 अगदी 50-60 पॉईंट जरी पाहतोय, तरीही कदाचित ही एक्सपायरी किंवा शुक्रवारी आपण 24,000 पाहू शकतो. हे लक्षात ठेवायचं आहे. आणि डाऊन साईड जास्त लेवल डिस्कस करण्यापेक्षा हेच लक्षात ठेवू द्या, जर गॅपअप किंवा फ्लॅट ओपनिंग 750च्या वरती जातो आहे मार्केट, फ्लॅट ओपनिंग असू द्या किंवा गॅप ओपनिंग, बिंदास बाईंगची पोझिशन क्रिएट करायची. नेहमीच आपला 20 ते 25 पॉईंटचा जो काही स्टॉप लॉस असणार आहे तो 1:2 1:3 या पद्धतीचं टार्गेट सेट करायचे. डाऊन साईड उद्याचे दिवस अवॉइड करायचे आहे. लक्षात घ्या, मी काय सांगतो अवॉइड करायचे का? तर अगदी 550 कमीत कमी 550 जोपर्यंत पाहत नाही ना, तोपर्यंत डाऊन साईड नाही आहे. म्हणजे जिथे आपण कॉन्फिडेंटली एखादा पुटचा ट्रेड घेऊ शकतो, अशी कुठेही लेवल याच्यामध्ये नाही आहे. कारण कुठूनही बाईंग येऊ शकतं, बाय ऑन डेज ज्याला आपण म्हणतो. तर तशा पद्धतीचंच आपल्याला ट्रेड प्लॅन करायचं आहे. बरं काय होऊ शकतं? एखाद जास्तीत जास्त काय होईल? 400 पॉईंट डाऊन होईल. मार्केट जर डाऊन होतं आहे तर 400 पॉईंट होईल. ते 400 पॉईंट हातून जाऊ द्यात. मग एखादी रेड कॅन्डल बनली, त्यावेळेस जो सेटअप बनेल त्यानंतर आपण ट्रेड प्लॅन करूयात डाऊन साईडचे. पण तोपर्यंत ॲटलिस्ट निफ्टीमध्ये तरी करू नका सध्याला, कारण का निफ्टी एक आता ब्रेकआउटच्या तयारीत आहे. बँक निफ्टी गेल्या काही दिवसापासून लीडर आहे. आता निफ्टी त्याची जागा घेऊ शकतं. म्हणजे याच्या बाहेर पडल्यानंतर 24,000च्या दिशेने वाटचाल सुरू होईल. महत्त्वाची लेवल आहे सगळ्यात उद्यासाठी जी लेवल तुम्ही पॉईंट आउट करू शकता ती लेवल आहे 23,825च्या आसपास. म्हणजे गॅपअप ओपनिंग जर याच्या अगदीच आसपास झालं ना, तर मात्र थोड्या वेळ थांबा, एक रिट्रेसमेंट होऊ द्यात आणि नवीन ब्रेकआउट क्रिएट होऊ द्यात, मग बाय करा. 825 महत्त्वाची लेवल असणार आहे. किंवा ओपनिंगनंतर थोडा वेळ सस्टेन करून 825 ब्रेक झालं तर नवीन ट्रेड प्लॅन करा. म्हणजे ज्या पद्धतीचं वातावरण आहे, जर गॅपअप झालं तर सांगतो. फ्लॅट ओपनिंगनंतर जे आता डिस्कस केले 750च्या वरतीच आपल्याला बाईंग पोझिशन क्रिएट करायची आहे. किंवा मग 800च्या आसपास होते तर 750ला येऊ द्यात. इथे एखादा डबल बॉटम हॅमर बनवते तर तिथे तुम्ही बाईंग पोझिशन क्रिएट करू शकता. आता उद्या महत्त्वाचा इंडेक्स असू शकतो बँक निफ्टी, कारण उद्या बँक निफ्टीची एक्सपायरी आहे आणि विशेष म्हणजे मंथली एक्सपायरी आहे. तर त्या पद्धतीने आपल्याला ट्रेड प्लॅन करावं लागणार. आता बँक निफ्टी चार्टवरती तरी काहीच नाही आहे. एकदा बँक निफ्टी एक्सप्लेन करूयात आपण की कशा पद्धतीने काल डिस्कशन केलं. काल अगदी क्लिअर डिस्कशन होतं की जसं 51,800च्या वरती आपण निघणार आहोत, 51,800च्या वरती निघालो, जे निफ्टीमध्ये सांगितलं इथेच ॲग्रेसिव्ह ट्रेडर जे असतील 30-40% इथेच बाय करा. आणि जो महत्त्वाची लेवल असणार आहे ती होती 51,980 ते 52,020. ही खूप महत्त्वाची लेवल होती आणि इथे पाहिलंही तसंच मिळालं. थोडे रिट्रेसमेंट आणि पुन्हा ज्यावेळेस ब्रेक झालं पुन्हा टेस्ट आणि मग मार्केटने पाठीमागे वळून पाहिलेलं नाही आहे. आणि इथे सुद्धा सेम ट्रिक यूज केली जी फिन निफ्टीसाठी केली किंवा जे निफ्टीसाठी या ठिकाणीच ट्रेड प्लॅन करून काल गेलेलो होतो BTSTसाठी. आणि अगदी तो जो 300-325च्या आसपास बाय केलेला होता ना, तो आज 1100+ होता ना पाहायला मिळाला. कारण का कुठेही तुमचा SL हिट होईल अशी परिस्थितीच निर्माण झाली नाही किंवा एखादं प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं अशी परिस्थिती निर्माण झालेली नाही आहे. आता उद्या इंटरेस्टिंग असू शकतं बँक निफ्टीमध्ये काम करणं. का? तर बँक निफ्टीची आहे एक्सपायरी, मंथली एक्सपायरी आणि सगळ्यात महत्त्वाचं PCR खूप जास्त आहे. म्हणजे अगदी 1.7च्या आसपास होता एक वेळेस, तर खूप हाय आहे PCR. म्हणजे फक्त बँक निफ्टीमध्ये टेक्निकली चार्ट वाईज काहीही चिंता करण्यासारखं कारण नाही आहे की जिथे तुम्ही थोडं थांबायला पाहिजे असं काहीही संकेत नाही आहेत. बाकीचे बँकिंग सेक्टर पाहिलं सगळं चांगलं आहे. फक्त एकच गोष्ट उद्या काळजी करण्यासारखी आहे ती आहे PCR. जर PCR मार्केट जर साईडवेज होऊन जर हा PCR कूल झाला सकाळी किंवा ओपनिंगला थोडंफार कूल डाऊन झाला तर मात्र एक चांगला ट्रेड प्लॅन होऊ शकतो. मग आता उद्या ट्रेड प्लॅन करण्यासाठी ही जी लेवल आहे, आजचा जो काही हाय बनलेला आहे 52,650च्या आसपास, याच्यावरती जसं आपण निघणार आहोत ना, पुन्हा एक बाईंग ट्रिगर होऊ शकतं. 52,800 आणि 53,000 ही लेवल खूप महत्त्वाची ठरू शकते उद्या. जर एखाद्या रॅलीमध्ये मार्केट एखाद्या कॅन्डलमध्ये 53,000पर्यंत गेलं ना, तर कदाचित इथे येऊन मार्केट साईडवेज होऊ शकतं किंवा एक प्रॉफिट बुकिंग तिथे पाहायला मिळू शकतं. पण पुन्हा एकदा सांगतो, डाऊन साईडचे ट्रेड थोडे अवॉइड करायचे आहे. आता ज्यांना ट्रेड प्लॅनच करायचे आहेत डाऊन साईडचे एक्सपायरीसाठी, त्यांनी ही लेवल मार्क करून ठेवा. ती आहे 52,400. 52,400च्या खाली मार्केट इथे थोडं वेळ सस्टेन करून जर ब्रेकडाऊन देते तर ट्राय करू शकता. पण पुटमध्ये निफ्टीमध्ये तर पुट पूर्ण अवॉइड करायचे आहेत. पण बँक निफ्टीमध्ये जर पुट घेणार असेल तर 30-50% क्वांटिटी, मॅक्सिमम 50% क्वांटिटीने ट्रेड करायचे स्ट्रिक्टली असेल. आणि मग टार्गेट हे तुमचं 52,200, 52,350, छोटे 300 हे छोटे 100, 100, 125 पॉईंटचेच टार्गेट आपल्याला पाहायला मिळणार आहेत. एक्स्ट्रा काहीही करण्याचा प्रयत्न करू नका, कारण की मार्केट पुन्हा तेच होणार आहे. मी जे खूप वेळा एक्सप्लेन करतो ना, रॅली मिस करतात रिटेलर आणि रॅली संपल्याच्या नंतर एक दिवस घाबरण्यात घालवतात आणि त्यानंतर ज्यावेळेस मार्केट साईडवेज होतं किंवा कन्सोल्टेशन फेजमध्ये जातं ना, त्यावेळेस एंट्री करतात. आता झालेलं आहे ते
जी मुवमेंट आहे ती होऊन गेलेली आहे, त्याच्या पाठीमागे धावण्यापेक्षा जे आत्ता होतं आहे ना ते महत्त्वाचं आहे. त्याच्यावरती निघालं तर एक ट्रेड ट्राय करा. उद्या बँक निफ्टीवर डाऊन साईडचा असू द्यात किंवा अपसाईडचा असू द्यात, थोड्या क्वांटिटी कमीच ठेवा, कारण का PCR एक झटका देऊ शकतो आणि विक्ससुद्धा सध्याला वाढताना पाहायला मिळतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे, तुम्ही पाहताय परंतु व्हिडिओला लाईक करत नाही आणि त्यामुळे आपल्या चॅनलचा रीच कमी होतो. तर सगळ्यांनी सर्वात अगोदर लाईक करा आणि कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला नक्की आज तुम्ही काही प्रॉफिट केलं आहे, लॉस केलं आहे किंवा इतर काही असेल तर तुम्ही कमेंटमध्ये कळवू शकता. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कीप ट्रेडिंग.